क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जगताना त्रास, मेल्यानंतरही त्या यातनाच। उमरखेड तालुक्यातील बाळीद गावात शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुःखद प्रसंगाने ही भावना पुन्हा एकदा खरी ठरवली। गावात स्मशानभूमी अथवा कोणतेही सार्वजनिक दहनस्थळ उपलब्ध नसल्यामुळे एका मृतदेहावर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। बाळीद येथील नारायण गिमेकर यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि पाहुणे दूरवरून गावात दाखल झाले होते। मात्र गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे त्यांना समजताच सर्वत्र संतापाची भावना व्यक्त झाली। यामुळे पावसाच्या जोरात अंत्यसंस्कार पार पाडावे लागले। या प्रसंगामुळे गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गावात स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेचा अभाव असावा ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। पावसामुळे अंत्यविधी करताना मृतदेहावर पावसाचे थेंब पडू नयेत म्हणून अडथळे निर्माण झाले। मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून करत असलेली क्रिया पावसाच्या विघ्नामुळे सुद्धा त्रासदायक ठरली। यावेळी उपस्थित लोकांमध्ये एकच चर्चा होती। ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, आमदार आहेत, पण तरीही बाळीद सारख्या गावात अद्याप स्मशानभूमी नाही। गावकऱ्यांनी आता या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली असून आमदार साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। गावासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी उमरखेड तालुका प्रतिनिधी अतिश वटाने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आपण या ठिकाणी लहुजी सखाराम गिमेकर यांच्या अंत्यविधीला आपण या ठिकाणी सगळेजण गावकरी समस्त या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी सगळ्यांनी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी एकोपा ठेवून सगळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल प्रथमतः सगळ्या गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार। या ठिकाणी दुष्काळ परिवारातर्फे मी सुद्धा माझ्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचबरोबर आपण पाहतो की माझा जन्म झाला असून तेव्हापासून या ठिकाणी अंत्यविधीसाठी गावकऱ्यांतर्फे गावोगावी एक 2 शेड झाले, परंतु या आपल्या गावामध्ये आतापर्यंत अंत्यविधीचा शेड नाही झाला। यासाठी आपणाला गावकऱ्यांनी सगळ्यांनी मागणी केली पाहिजे ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये, आणि हा ठराव जिल्हा परिषदला जाऊ द्या। आम्ही त्यासाठी ज्या काय करायचं करता येईल त्यासाठी उपोषणाचा मार्ग असला तरी आम्ही एक दोघाला उपोषणाला बसू, नाही तर जिल्हा परिषदकडे मागणीसाठी आम्ही प्रयत्न करू। तर सगळ्यांनी ठरावासाठी अनुमोदन देणं गरजेचं आहे की आपल्या गावासाठी एक दहन शेड आवश्यक आहे। आणि अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या अडचणी झाल्या, भर पावसामध्ये लाकडं धुवणं पहा, ओल्या अशा परिस्थितीमध्ये किती अवस्था, जिवंतवरी त्रास, मेल्यानंतरही त्रास, अशा पद्धतीची अवस्था आपल्या गावासाठी आहे। यासाठी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे। म्हणून या ठिकाणी मला वाटतं आपण सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगावी। सगळ्यांनी ग्रामसभा आमसभा जेव्हा भरते त्यावेळेस ग्रामपंचायतला तुम्ही हे केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे की हे काम आमचं पहिल्यांदा करा, कारण अनेक कामं होतात परंतु हे काम कोणाचं दुर्लक्ष आहे। अनेक सरपंच झाले, अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, परंतु या ठिकाणी हे करायला कोणी तयार नाही। त्यासाठी जेव्हा पुढे येणारी आमसभा राहील किंवा निवडणुका राहतील, एखाद्या पदाधिकाऱ्याला हे पहिलं काम आम्हाला करावं लागेल, म्हणजे सगळ्या गावासाठी उपयोगित राहील। ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवावी। पुन्हा एकदा मी पोपटवाड परिवारातर्फे आणि गावकऱ्यांतर्फे मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।